जगन्नाथपुरीला साधू मुक्कामी आला. साधू सुंदर होता. रात्री झोपला. त्या घरातल्या स्त्रीची काम वासना जागी झाली आणि त्याने सांगितलं, महाराज माझी शरीर इच्छा पूर्ण करा. तो त्या काळचा साधू होता. त्याने सांगितलं, बाई तुला पुरुष आहे, पती हा तुझा परमेश्वर आहे, तू त्याच्याशी रत हो, हे माझ्याकडून जमणार नाही. त्याने सांगितलं, माझी इच्छा आहे तुम्ही माझी शरीर इच्छा पूर्ण करावी. त्याने सांगितलं, बाई मला साधू आहे, मी परपंच संसार परपंच सगळा सोडलाय आणि मी साधू झालोय, माझ्याकडून हे वाईट कृत्य घडणार नाही. त्या बाईचा असा भास झाला का ह्या माणसाला मला सुख देण्यामध्ये आपल्या पतीची आडकाठी वाटत असावा. आणि जगामध्ये सगळ्यात घातक माणसं दोन आहेत, एक व्यसनी आणि दोन विषयी. बाईनं हातात कोयता घेतला, झोपेत असणाऱ्या पतीचं मुंडकं उडवलं, शिर हातात घेतलं, एका हातात कोयता घेतला. सांगितलं, महाराज ज्याची तुम्हाला भीती वाटत होती त्याचं शिर मी उडवलंय, आता माझी शरीर इच्छा पूर्ण करा. बाईला सांगितलं महाराजांनी, बाई पती हा तुझा परमेश्वर आहे, तू एवढं वाईट कृत्य जरी केलं तरी माझ्याकडून हे घडणार नाही. बाई पुढे आता असा प्रश्न पडला, नवराही गेला आणि साधूही इच्छा पूर्ण करीत नाही. मग बाईने बोबाटा केला. माझ्या घरी एक साधू मुक्कामी आला आणि त्याने माझ्याकडे काम वासना मागितली, मी नाही म्हणलं, त्याने माझ्या नवऱ्याचं मुंडकं उडवलं. खरं कोणचं मानणार लोक? बाईचं. आणि सांगितलं, आम्ही याच्यात मोडत नाही, हा याच्यात मी निर्दोष आहे. मग लगेच लोकांनी डोकं लावलं, तुम्ही निर्दोष आहे असं कसं घडन? मग यांनी लगेच त्या न्यायाधीशाने याचे दोन हात तोडले. त्यांनी विचार केला, बाबा हात तोडले पण का तोडले? अरे ज्या बाईनं माझ्यावर आळ घेतला ती राजरोज शिंते आणि मी काहीच केलं नसताना माझे हात तोडले. तो देवाकडे गेला. देवाने सांगितलं, ए तुझे हात तोडले ना, ही आत्ताची जखमारी नाही, मागची आहे, माझ्यावर रुसू नको. तू एक दिवस रस्त्याने जात असताना कसाईच्या हातात ती गाय सुटली. कसाई ओढत होता, गाय वळवा गाय वळवा, तू वळवली. ती गाई कसाईने कापली, तीच गाई बाई झाली. तो कसाई त्या बाईचा नवरा झाला. त्या बाईने कसाईचा बदला घेतला आणि तुझ्या हाताने गाय वळवली म्हणून तुझे हात तोडले आणि न लगे रुसावे बहुता आपल्या संचिता वाचवण्या. तू तुझ्या कर्माची फळ आहे.